चुकी झाल्याबरोबर त्याचा ताप नाहीसा, चुकी म्हटल्याबरोबर ताप नाहीसा. अरे चालता बोलती इबुती रे, ह्याला तुम्ही आडवं जाऊ नका. मग असंच बघा, मेंढरा आमच्या रानात आली, मेंढपालाने विचारलं चोपडे महाराजांचं घर. तिथली लोक म्हणली ती काय बघा तिकडे आहे का तिकडे बहिणुकाच होतं. बहिणू निमा बहिजूला निमा कोरडा. आमचं वडील पिढी बहिणुका पाणी होतं. मी काल्याचं कीर्तन करून झोपलो होतो. मेंढवाला आली म्हणली कुणाचा बहिणू? आमचं वडील म्हणलं महाराज. महाराज होता. महाराजाचं म्हणलं हे किती वेळ मेंढवाला हे फुर्र म्हणलं की मेंढरा आताच गेली. पण आमच्या खाल्ला शेतकरी तिच्या पोटात काय काय करायचं नाही. आमच्या वडिलांना आबा मेंढरा राहणार, आबा मेंढरा. तिथं आमचं म्हातार म्हणलं आमच्या पोटाला काय कळत नाही. ती म्हणतो लोकांच्या सोडा म्हणजे ह्याच्या सोडलं काय होत्या. आमचं म्हातार माझ्या कशाला लय महाराज ती मेंढर. आता मेंढरवाले पैसे जाऊन मनाव बहिणोबात नका सोडू तर ती काठी नाही होती. मी म्हणलं सोडू आता काय करायचं. पुन्हा ती खाल्ला खाल्ला शेतकरी म्हणला आवो महाराज निमेशा खाली राखायला निमावर येते ऱ्या. ती म्हणलं तसंच झालं का. मेंढराच्या पायाने आरात तुटल्या आणि निमेशा खाली राहिल्या आणि निम्यावर आल्या. जिथं 60 पुती शेंग व्हायची ना साहेब, तिथं मला 31 पुती शेंग झाली. किती निमा तोटा खाल्ला नाही. आमचं कारभारी म्हणलं महाराज ही तुमची क्रिया आहे, तुम्ही शिकायला आपण काही करणार नाही. जिथं 95,000 शेंग व्हायची तिथं 30,000 मी घेऊन येतोय म्हणून आमचा कारभारी म्हणला तुम्ही जा. ट्रॅक्टर घेतला, ट्रॅक्टर मध्ये मांडल्या गेलो. बरं का विषय महाराज प्रकाश शेठ गुजर इंदापूरला कधी आला तेच आपल्याला प्रकाश शेठ गुजरात त्याचा पोरगा उदय शेठ आता आहे. त्याच्या फडीवर मांडलं. खाली इकडे आपली जोड्याची फडं तिकडून शेंगाचा नेला होत आला 5,300 5,200. मी म्हणलं मी आला आता महाराष्ट्र. आता घरी गेल्या 1000 कोटीच आहे म्हणलं. जिथं 95 त्याचा 7 घेऊन जातो म्हणलं मी आला. मी आपलं पोत्यावर बसलो. पोत्यावर बसून म्हणलं मामा मामा मामा. मी आपला 10 चालू केला. अहो बाळू मामा करुणा सागरा आले तुमच्या दर्शनासी. सगळ्यांनी मागं म्हणायचं हे मामाला सरळ गीत आहे. सगळ्यांच्या जीवनाचा उद्धार करायचा जावी आणि नाव द्यायचं. करुणा सागर आलं तुमच्या दर्शनाची.